तर ओके, स्टार्ट करूया आपण. जो टॉपिक आपण चालू केलेला होता डिग्री, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती परत सांगतो तुम्हाला एकदा. 3 प्रकार आपण डिग्रीचे बघितले होते: पीडी, सीडी आणि एसडी. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीला काय सांगितले तुम्हाला, तुलना ही समान पातळीवर केल्या जाते. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला सांगितले तुलना ही च्यापेक्षा जास्त किंवा कमी अशा पद्धतीने तुलना केली जाते. त्यानंतर तिसरं सुपरलेटिव्ह डिग्री, ही तुलना जी आहे ती सर्वोत्तम स्तरावरती सर्वात जास्त किंवा सर्वात कमी अशा पद्धतीने ही तुलना केली जाते. पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह मध्ये तुलना ही 2 व्यक्तींमध्ये होते आणि सुपरलेटिव्ह मध्ये मात्र सर्वांशी तुलना केल्या जाते. तर हा एक फरक सांगितला होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे या तिन्हीमध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे तर ऍडजेक्टिव्ह. डिग्रीचा वापर करताना आपल्याला ऍडजेक्टिव्हचा वापर करणं गरजेचं आहे. डिग्री तुलना करत असताना ऍडजेक्टिव्हचा वापर तिथं होणं गरजेचं आहे. आणि ऍडजेक्टिव्ह हे 3 फॉर्म्स तुम्हाला सांगितले होते, 3 रूप तुम्हाला सांगितले होते. म्हणजे पॉझिटिव्हचं फॉर्म वेगळं असतं, कंपॅरेटिव्हचं फॉर्म वेगळं असतं आणि सुपरलेटिव्हचं फॉर्म वेगळं असतं. तसंच इथं आता बघा, पॉझिटिव्ह मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, ऍज मध्ये विशेषणाचं मूळ रूप वापरा. कंपॅरेटिव्ह मध्ये काय सांगितलं होतं, विशेषणाचं दुसरं रूप वापरा. दुसरं रूप वापरताना काय करायचं आहे, आर ई आर किंवा आय आर प्रत्यय लावायचा आहे. जसं की स्मॉल स्मॉलर, टॉल टॉलर, बिग बिगर या पद्धतीनं. आणि जर आर ई आर प्रत्यय लागत नसतील तर काय करायचं आहे, ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी मोर वापरायचं आहे. जसं की मोर ऑनेस्ट, मोर ब्युटिफुल, मोर इंटेलिजंट, मोर इम्पॉर्टंट, मोर हँडसम या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय सांगितलं तुम्हाला, विशेषणाचं तिसरं रूप वापरा. तिसरं रूप तयार करताना एसटी, ईएसटी, आयईएसटी चा वापर तिथं करावा लागणार आहे. स्मॉलेस्ट अशा पद्धतीनं द स्मॉलेस्ट, द टॉलेस्ट, द यंगेस्ट, द ओल्डेस्ट अशा पद्धतीनं तिथं एसटी वापरून आपण त्याचं तिसरं रूप तयार करणार आहोत. जर एसटी प्रत्यय लागत नसेल, एसटी ईएसटी हा प्रत्यय लागत नसेल तर काय करावं लागणार आहे आपल्याला, मोस्टचा वापर करावा लागणार आहे. द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट इंटेलिजंट, द मोस्ट इम्पॉर्टंट अशा पद्धतीनं विशेषणाचं तिसरं रूप तिथं तयार होईल. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये अजून एक सांगितलं होतं तुम्हाला की पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वाक्याची सुरुवात नो अदर किंवा व्हेरी फ्यू ने सुद्धा केल्या जाते. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये दुसऱ्या रूपानंतर दॅन एनी अदर किंवा दॅन मेनी अदरचा वापर केला जातो. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये सांगितलं होतं द किंवा वन ऑफ द चा वापर विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी केला जातो. तर ही थोडक्यात माहिती आपण बघितली होती. आणि त्यानंतर आपण पहिला प्रकार बघितला होता पीडीची सीडी करणे. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा बदल कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करणे. नेहा इज ॲज टॉल ॲज स्नेहा असं जर वाक्य आपल्याला आलं तर पहिल्यांदा ओळखायचं आहे की कुठल्या डिग्रीतलं वाक्य आहे ते. तर सोपं आहे ओळखायला. ॲज मध्ये ऍडजेक्टिव्ह टॉल फर्स्ट फॉर्म आलेला आहे, याचा अर्थ वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे. काय करावं लागेल आपल्याला, मग याचा बदल आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये करावा लागेल. कंपॅरेटिव्ह मध्ये करताना नियम तुम्हाला सांगितलाय. नियम काय, शेवटचा करता सुरुवातीला घ्या स्नेहा, त्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या इज, त्यानंतर दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का बघा. म्हणजे नो नॉट, नेव्हर, नथिंग, नन असे शब्द आले नसतील तर ते वाक्य होकारार्थी असतं. आणि नो नॉट, नेव्हर, नथिंग असे शब्द आले असतील तर ते वाक्य नकारार्थी असतं. मग इथं दिलेल्या याच्यात नो नॉट असे शब्द आलेले नाहीत, नकारार्थी शब्द आलेले नाहीत, म्हणून हे वाक्य होकारार्थी आहे. परंतु पॉझिटिव्ह डिग्री जर होकारार्थी असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला नकारार्थी करावी लागते. म्हणून स्नेहा इज याचं नकारार्थी करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, स्नेहा इज सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉटचा वापर तिथं आपल्याला करावा लागेल.
शेवटचा कर्ता सुरुवातीला घेतला, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतलं, वाक्य होकारार्थी होते म्हणून नकारार्थी केलं. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, विशेषणाचं पहिलं रूप ॲज टॉल ॲज काढायचं. त्याच्याऐवजी दुसरं रूप घ्यायचं आहे. दुसरं रूप तयार करताना ER प्रत्यय लागतो, म्हणजेच टॉलर. आणि विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅनचा वापर करायचा आहे. टॉलर दॅन कोणापेक्षा, नेहापेक्षा. तर इथे येईल नेहा. तर अशा पद्धतीनं पीडीची सीडी करणे हा पहिला प्रकार आपण बघितला होता. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला होता आपण, ह्याच्या उलट सीडीची पीडी करणे. सीमा इज more beautiful than गीता. वाक्य असं आहे. कसं ओळखणार, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे. सगळ्यात महत्वाचं तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये दॅन हा शब्द वापरला जातो, त्याच्यावरून. त्यानंतर मोर ब्युटिफुल हे काय आहे, विशेषणाचं दुसरं रूप. विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन वापरले, याचा अर्थ वाक्य सीडीचा आहे. आणि आपल्याला बदल कशात करावा लागेल, पीडी मध्ये. पीडी मध्ये करताना नियम असेच आहेत. पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीचा कर्ता शेवटी घ्या, म्हणजेच गीता. त्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या, इज. त्यानंतर बघा दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का, हो होकारार्थी आहे. तर मग काय करावं लागेल, पॉझिटिव्ह डिग्री नकारार्थी करावं लागेल, नॉट. त्यानंतर विशेषणाचं दुसरं रूप काढायचं आहे, त्याच्याऐवजी विशेषणाचं पहिलं रूप आपल्याला वापरायचं आहे, ॲज ॲज मध्ये किंवा सो ॲज मध्ये. नॉट जेव्हा येतं, नकारार्थी जेव्हा वाक्य असेल तेव्हा सो ॲज मध्ये ते वापरावं लागतं आपल्याला. म्हणून इथं सो ब्युटिफुल ॲज, नॉट सो ब्युटिफुल ॲज. दॅन काढा, राहिले काय, सुरुवातीचा करता शेवटी. गीता इज नॉट सो ब्युटिफुल ॲज सीमा. तर हे दोन्ही प्रकाराबद्दल आपण त्या दिवशी मागच्या लेक्चरमध्ये उदाहरणं भरपूर घेतलेलं आहे. ते एक रिव्हिजन म्हणून मी इथं तुम्हाला परत सांगितलेलं आहे, एक एक उदाहरण. आता याच्यानंतर आपण आतापर्यंत फक्त कोणत्या दोन डिग्र्या बघितल्यात, पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह. आज आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री बघायची आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आता आता इथं तुलना करताना आपण दोनच व्यक्तीमध्ये केली, नेहा आणि स्नेहामध्ये. तसं आता सुपरलेटिव्ह डिग्री करत असताना दोघांमध्ये तुलना नसणार आहे, तर तुलना सर्वांशी असणार आहे. तर बघूयात नेमकं सुपरलेटिव्ह डिग्री कशा पद्धतीने असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एसडी ची पीडी व सीडी करणे पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे. एसडी सुपरलेटिव्हची पॉझिटिव्ह व कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये बदल करणे. एक वाक्य आपण बघूयात. द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. आता सर्वप्रथम तर आपल्याला ओळखायचं आहे, इथं सूचना तुम्हाला येत असताना फक्त येईल चेंज द डिग्रीची. चेंज द डिग्री जेव्हा सूचना येईल तेव्हा तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह दोन्ही मध्ये बदल करावा लागेल. मग पहिल्यांदा तर लक्षात आलं पाहिजे की दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, कुठल्या डिग्रीचं आहे बघा. द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. ॲज ॲज दिसतंय का आपल्याला, नाही दिसत, पॉझिटिव्ह डिग्री नाही. त्यानंतर सो ॲज दिसतंय का, नाही, पॉझिटिव्ह डिग्री नाही. त्यानंतर दॅन, दॅन एनी अदर, दॅन मेनी अदर असं काही दिसतंय का, नाही, म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा नाही.
मग पुढं काय आहे, विशेषणाचं तिसरं रूप दिसतंय तुम्हाला एसटी प्रत्यय लागलेलं, आणि द आर्टिकल पण दिसतंय, द लॉंगेस्ट असं दिसतंय. आणि हा द लॉंगेस्ट काय आहे, विशेषणाचं तिसरं रूप, म्हणजे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. मग आता सुपरलेटिव्ह डिग्रीची पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची ते बघूयात. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये माहिती लिहून घेत असताना आपण काय लिहिलं होतं की पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात काही वेळा नो अदर किंवा व्हेरी फ्यू ने होते. मग इथं आपल्याला ज्यावेळेस तुलना सर्वांशी असेल, सर्वश्रेष्ठ वर्णन केलं असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात जी आहे ती नो अदरने करायची आहे. केव्हा करायची, जर वाक्यात द प्लस विशेषणाचं तिसरं रूप आलं असेल तर पीडीची सुरुवात, पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशाने करणार तुम्ही, नो अदरने करणार. त्यानंतर दुसरा नियम काय, विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोर जेवढं काय वाक्य असेल ते आहे असं घ्या. विशेषणाचं तिसरं रूप लॉंगेस्ट, त्याच्या पुढे काय काय लिहिलेलं आहे, रिव्हर इन इंडिया आहे असं घ्यायचं. लक्षात आलं. पहिल्यांदा काय केलं आपण, नो अदरने सुरुवात केली. दुसरं काय केलं, दुसरा नियम, विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोर जेवढं वाक्य होतं तेवढं लिहून घेतलं, रिव्हर इन इंडिया. त्यानंतर तिसरा नियम, वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या, इज. त्याच्यानंतर राहिलं काय, विशेषणाचं तिसरं रूप काढून पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कोणतं रूप वापरावं लागतं, पहिलं रूप, म्हणजेच ऍज मध्ये ऍज लॉंग ऍज पहिलं रूप. आणि राहिलं काय, मग शेवटी सुरुवातीचा करता शेवटी घ्यायचं आहे, द गंगा. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ऍज लॉंग ऍज द गंगा. अशा पद्धतीने आपल्याला ते वाक्य करता येईल पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. नियम लक्षात आले, सोपं आहे अतिशय. नो अदरने सुरुवात करा, त्यानंतर विशेषणाच्या समोरचा सर्व भाग लिहा, त्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या, सहाय्यकारी क्रियापदानंतर विशेषणाचं तिसरं रूप काढून त्याऐवजी विशेषणाचं पहिलं रूप ऍज मध्ये घ्या, ऍज लॉंग ऍज, आणि राहिलेला जो सुरुवातीचा करताय तो शेवटी घ्या. अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करता येईल कोणत्या वाक्याचं, सुपरलेटिव्हच्या वाक्याचं. त्यानंतर पुढे आपण बघूयात, याच वाक्याची जर तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल तर कशा पद्धतीने करता येईल. कशा पद्धतीने करता येईल, तर सुरुवातीला पहिला नियम आहे याचा, कर्ता क्रियापद जे आहे ते आहे असं घ्या, द गंगा इज. द गंगा इज आहे असं आपण घेतलं. त्यानंतर विशेषणाचं तिसरं रूप लागतं का आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये, नाही, दुसरं रूप लागतं. द लॉंगेस्टचं दुसरं रूप काय होईल, लॉंगर. द गंगा इज लॉंगर दुसरं रूप घेतलं. त्यानंतर आपल्याला आवश्यकता असते कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये दॅनची, दॅन एनी अदर किंवा दॅन मेनी अदरची. दॅन आपण केव्हा वापरणार आहोत, तुलना दोघांमध्ये असेल तेव्हा, आणि दॅन एनी अदर सर्वोत्तम तुलना असेल त्यावेळेस, म्हणजे या वाक्यामध्ये कशाचा वापर करायचा आपल्याला, दॅन एनी अदरचा. विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर तुम्ही वापरणार आहात दॅन एनी अदर. त्याच्यानंतर राहिलेलं वाक्य आहे असं लिहा, एकदम सोपं आहे, काही अडचण नाही त्यात. पहिलं काय केलं, द गंगा इज, कर्ता क्रियापद द गंगा इज आहे असं घेतलं. विशेषणाचं तिसरं रूप काढलं, त्याच्याऐवजी दुसरं रूप घेतलं, लॉंगर. त्याच्यानंतर दॅन एनी अदरचा वापर केला. विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर काय वापरायचं आपल्याला, दॅन एनी अदर. आणि राहिलेलं वाक्य आहे असं लिहायचं आहे. फक्त याच्यात एक लक्षात ठेवायचं, जर ऑफ ऑल असा शब्द आला असेल तर तो आपल्याला काढायचा असतो, तो कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह डिग्री करताना वापरायचा नाही, तो काढायचा आहे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल परत. महाबळेश्वर
is the coolest place in Maharashtra. महाबळेश्वर इज द कूलेस्ट प्लेस इन महाराष्ट्र असं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. तर दिलेलं असताना बघा द कूलेस्ट आलेलं आहे म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप वापरलंय. तिसरं रूप वापरलंय म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे त्याची. पॉझिटिव्ह डिग्री करताना नियम काय सांगितला, जेव्हा द कूलेस्ट वापरलेला असेल त्यावेळेस वाक्याची सुरुवात नो ऑदरने करायची आहे. सुरुवातीला घ्या नो ऑदर. दुसरा नियम काय सांगितला होता, विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोर आहे असं वाक्य घ्या सगळं. नो अदर प्लेस इन महाराष्ट्र विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोरील सर्व वाक्य घेतल्यानंतर आपल्याला वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागणार आहे. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, इज. त्यानंतर विशेषणाचं तिसरं रूप काढून आपल्याला काय करायचंय, पहिलं रूप वापरायचं आहे. म्हणजेच काय होईल, पहिलं रूप ऍज, कूल ऍज. राहिलं काय सुरुवातीचा करता, शेवटी घ्या. नो अदर प्लेस इन महाराष्ट्र इज ऍज कूल ऍज, सॉरी ऍज कूल ऍज. सुरुवातीचा करता काय आहे, महाबळेश्वर. नो अदर प्लेस इन महाराष्ट्र इज ऍज कूल ऍज महाबळेश्वर. अशा पद्धतीने आपल्याला ते वाक्य करायचं आहे. त्यानंतर याच वाक्याची जर तुम्हाला सीडी करायला सांगितली तर आता कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल, सुरुवातीला कर्ता क्रियापद आहे असं घ्या, महाबळेश्वर इज. त्याच्यानंतर द कूलेस्ट काढायचं आहे, त्याच्याऐवजी दुसरं रूप वापरायचं आहे कूलर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या रूपानंतर दॅन एनी अदरचा वापर करा, दॅन एनी अदर. त्यानंतर राहिलेले वाक्य आहे असं लिहा, प्लेस इन महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. कोणत्या वाक्याची, सुपरलेटिव्ह डिग्रीची. नियम लक्षात आले असतील. ओके. याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे. हा झाला फक्त द आल्यानंतर. तुम्हाला आपण माहिती लिहून देत असताना सांगितलं होतं की सुपरलेटिव्ह मध्ये द आणि वन ऑफ द चा वापर होतो. द आल्यानंतर ह्या नियमांचा वापर करायचा आणि वन ऑफ द चं वाक्य जर आलं तर त्यावेळेस कशाचा वापर करायचा ते आपल्याला बघायचं आता. वन ऑफ द ची पीडी व सीडी करणे. वन ऑफ द चं जर वाक्य असेल तर पीडी आणि सीडी कशा पद्धतीने करायची ते बघूया आपण. वन ऑफ द म्हणजे पण सुपरलेटिव्हच वाक्य आहे, फक्त बदल काय होतोय अर्थामध्ये बघा वन ऑफ द वापरल्यानंतर. मगाच वाक्य आपण घेऊया परत एकदा. इथं महाबळेश्वर इज वन ऑफ द coolest places in India. वाक्यात काय बदल झाला बघा, फक्त काय आपण एक्स्ट्रा वापरले, वन ऑफ. वन ऑफचा अर्थ काय होतो, च्या पैकी एक.
त्यापैकी एक म्हणजे कोणापैकी, जे कूल आहेत म्हणजे थंड प्रदेश आहेत, थंड ठिकाण आहेत थंड हवेची, त्यापैकी एक आहे कोण, महाबळेश्वर. म्हणजे महाबळेश्वर सारखी आणखी काही ठिकाणं आहेत तेवढीच थंड आहेत अशी. आणि सुरुवातीला जे आपण वाक्य घेतलं होतं काय, की महाबळेश्वर इज द कूलेस्ट प्लेस इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात तरी महाबळेश्वर सारखं दुसरं कोणतंही थंड हवेचं ठिकाण नाही असं आपण तिथं म्हणलेलं होतं. पण जेव्हा आपण इंडियाचा विचार करणार त्यावेळेस मात्र काय, महाबळेश्वर सारखे अजून काही थंड हवेची ठिकाणं आहेत. म्हणून आपल्याला इथं सुपरलेटिव्ह डिग्री वापरत असताना काय करावं लागणार आहे, वन ऑफ द चा वापर करावा लागणार आहे, कारण त्यासारखी अजून काही थंड हवेची ठिकाणं सुद्धा आहेत. मग असं वर्णन करायचं असताना आपल्याला वन ऑफ द चा वापर करायचा आहे. मग इथं बघा, महाबळेश्वर इज वन ऑफ द कूलेस्ट प्लेसेस इन इंडिया. वन ऑफ द वापरले, ईएसटी वापरले, याचा अर्थ वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. आता ह्या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. पॉझिटिव्ह डिग्री करत असताना काय करणार, पहिल्यांदा मगाशी वाक्याची सुरुवात आपण नो अदरने केली होती. या वाक्याच्या प्रकारासाठी आपल्याला काय करायचं आहे, वन ऑफ द च्या वाक्याची पिढी करताना वाक्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला व्हेरी फ्यू ने करायची आहे. लक्षात ठेवा, कोणत्या वाक्यासाठी, वन ऑफ द चं वाक्य असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू ने करा. त्यानंतर विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोरील भाग घ्या सगळा, म्हणजेच व्हेरी फ्यू प्लेसेस इन इंडिया. आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, इज. आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हेरी फ्यूचं जेव्हा आपण वाक्य घेणार आहोत त्यावेळेस इथं येणारे जे नाऊन असणार आहे ते नेहमी अनेकवचनी असणार आहे. त्यामुळे आपल्याला वरच्या वाक्यात जे काही सहाय्यकारी क्रियापद येईल ते जर एकवचनी असेल तर आपल्याला त्याच्या काळानुसार इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागणार आहे. म्हणजे इजचं अनेकवचनी काय होईल इथं, आर. व्हेरी फ्यू प्लेसेस इन इंडिया आर. त्यानंतर वन ऑफ द कूलेस्ट सगळं काढायचं, त्याच्याऐवजी पहिलं रूप वापरायचं ऍज कूल ऍज. व्हेरी फ्यू प्लेसेस इन इंडिया आर ऍज कूल ऍज, सुरुवातीचा करता शेवटी घ्या, महाबळेश्वर. तर हे व्हेरी फ्यू वापरून अशा पद्धतीने करायचं आहे. नवीन फक्त काय लक्षात ठेवणार आहात, व्हेरी फ्यू सोबत येणारं नाऊन जे आहे ते नेहमी अनेकवचनी असणार आहे. त्यामुळे येणारं सहाय्यकारी क्रियापद सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, अनेकवचनी वापरायचं आहे. व्हेरी फ्यू ने सुरुवात वन ऑफ द चं वाक्य असेल तर. त्यानंतर याच वाक्याची जर तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री करायला सांगितली तर काय करावं लागेल आपल्याला, कंपॅरेटिव्ह डिग्री करताना पहिलाच नियम आहे, कर्ता क्रियापद आहे असं घ्या. महाबळेश्वर इज कर्ता क्रियापद आहे असं आपण घेतलं. वन ऑफ द कूलेस्ट, कंपॅरेटिव्ह मध्ये काही काम नाही, याच्याऐवजी काय करतो आपण, दुसरं रूप वापरतो. दुसरं रूप काय होईल, कूलर. महाबळेश्वर इज कूलर. त्यानंतर आपल्याला दॅनचा वापर करायचा, आपण दॅनचा वापर केलाय दोघांमध्ये तुलना असताना, दॅन एनी अदरचा वापर केलाय द चं वाक्य असताना, सर्वांशी तुलना असताना. आणि वन ऑफ द चं जेव्हा वाक्य असेल त्यावेळेस तुम्हाला या दुसऱ्या रूपानंतर काय वापरायचं आहे, दॅन मेनी अदर. कोणत्या वाक्यासाठी वापरणार आहात तुम्ही, वन ऑफ द च्या वाक्यासाठी विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅन मेनी अदरचा वापर केला जातो. आणि राहिलेलं वाक्य आहे असं लिहायचं, प्लेसेस इन इंडिया. तर हे अशा पद्धतीनं लक्षात आले असतील नियम. अजून एक वाक्य सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल. Sachin Tendulkar is one of the greatest cricketers.
ऑल किंवा इन द वर्ल्ड असं म्हणलं तरी चालेल. सचिन तेंडुलकर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स इन द वर्ल्ड. आता इथं बघा अनेक क्रिकेटर्स आहेत जे की ग्रेट आहेत आणि त्यापैकी एक कोण आहे असं सांगितलंय तर सचिन तेंडुलकर. तर अशा पद्धतीचं वर्णन करत असताना आपल्याला वन ऑफ दचा वापर करायचा. त्यापैकी एक महान भरपूर आहेत आणि त्यापैकी एक कोण आहे सचिन तेंडुलकर आहे असं वर्णन आहे. मग सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. काय करावं लागेल आपल्याला? वन ऑफ दचं वाक्य आहे. पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. काय नियम सांगितलाय? पहिला वन ऑफ द दिसलं की पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात सरळ सरळ व्हेरी फ्यू ने करायची आहे. त्यानंतर विशेषणाचं तिसरं रूप कोणतं आहे? ग्रेटेस्ट. त्याच्या पुढचं वाक्य सगळं आहे असं लिहा. क्रिकेटर्स, व्हेरी फ्यू क्रिकेटर्स इन द वर्ल्ड. विशेषणाच्या तिसऱ्या रूपासमोरील सर्व भाग लिहिला. तिसरा नियम काय आहे? वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या. इज आहे इथं, परंतु मगाशी सांगितलंय व्हेरी फ्यूच्या वाक्यासाठी इज वापरून चालणार नाही, कारण त्याच्यासोबत येणारं जे नाउन आहे ते कसं असणार आहे? नेहमी अनेक वचनी. म्हणून इज अनेक वचनी रूप आपल्याला इथे वापरावं लागेल, ते म्हणजे आर. व्हेरी फ्यू क्रिकेटर्स इन द वर्ल्ड आर. त्यानंतर वन ऑफ द ग्रेटेस्ट सगळं काढायचंय तिसरं रूप. त्याच्याऐवजी आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये लागतं पहिलं रूप, ते म्हणजे ॲज ग्रेट ॲज. आणि राहिले का मग सुरुवातीचा जो कर्ता आहे तो शेवटी या सचिन तेंडुलकर. त्यानंतर याच वाक्याची आपल्याला जर सीडी करायची असेल तर पहिला नियम काय सांगितला होता तुम्हाला? कर्ता क्रियापद आहे असं ह्या. सचिन तेंडुलकर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ची गरज आहे का? नाही. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण वन ऑफ द ग्रेटेस्ट असं तिसरं रूप वापरत नाही, त्याच्याऐवजी आपण वापरतो दुसरं रूप. ते काय होईल? ग्रेटर. ग्रेटचं ग्रेटर होईल. सचिन तेंडुलकर इज ग्रेटर. त्यानंतर वन ऑफ दच्या वाक्यासाठी तुम्हाला सांगितलंय विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर कशाचा वापर करणार आहात तुम्ही? दॅन मेनी ऑदरचा वापर करायचा आहे. सचिन तेंडुलकर इज ग्रेटर दॅन मेनी ऑदर. राहिलेलं वाक्य आहे असं लिहा. क्रिकेटर्स इन द वर्ल्ड. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री बद्दल माहिती मिळालेली आहे. आज समजलं असेलच सर्वांना. याच्यानंतर एक PDF आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करतोय, त्याच्यावरती माहिती तुम्ही बघा थोडी. एकदाचं रिव्हिजन होईल तुमचं परत सुरुवातीपासून. डिग्री बद्दल काय सांगितलं होतं तुम्हाला? तर डिग्री हे काय आहे? प्रामुख्यानं तुलना करण्यासाठी डिग्रीचा वापर केला जातो. त्यानंतर तुलना करण्याच्या पद्धतीनुसार आपण काय सांगितले? डिग्रीचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असं तुम्हाला सांगितलेलं होतं. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय काय माहिती दिली ती पहिल्यांदा बघा परत एकदा. तुलना करताना कोणती स्थिती पाहिजे आपल्याला? समान स्थिती पाहिजे, म्हणजे दोघेही समान असले पाहिजेत. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाचे जे रूप आहे ते कसं वापरले जाणार आहे? मूळ रूप वापरले जाणार आहे. ॲज मध्ये किंवा सो ॲज मध्ये. ॲज मध्ये केव्हा वापरायचं आहे? जर वाक्य होकारार्थी असेल. आणि सो ॲज मध्ये केव्हा वापरायचं? जर वाक्यात नो, नॉट, नेव्हर असे शब्द आले असतील तेव्हा. त्यानंतर तिसरं काय सांगितले पॉझिटिव्ह डिग्री मध्ये तुम्हाला की
नाऊन नो अदर किंवा व्हेरी फ्यूने पीडीची सुरुवात होते. पीडीची सुरुवात नो अदरने केव्हा करणार? जेव्हा सुपरलेटिव्हच्या वाक्यात फक्त द वापरलेला असेल. व्हेरी फ्यूने केव्हा करणार? जेव्हा वन ऑफ दचं वाक्य असेल त्यावेळेस. त्यानंतर इथं काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत बघा. राम इज ॲज स्ट्रॉंग ॲज राहुल. याच्यामध्ये ॲज मध्ये स्ट्रॉंग वापरलेला आहे आणि तुलना कोणामध्ये झालेली आहे? राम आणि राहुल मध्ये. त्यानंतर जर समजा सो ॲज वापरायचं असेल तर कशा पद्धतीचं वाक्य पाहिजे? राहुल इज नॉट सो रिच ॲज राम. म्हणजे नॉट आल्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे? सो ॲज वापरलेलं आहे. त्यानंतर व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर ॲज क्लेवर ॲज राज. कशाचं वाक्य असणार आहे? वन ऑफ दच्या वाक्याची ही पीडी असणार आहे. आणि वन ऑफ दच्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू जेव्हा वापरले तेव्हा इथं बघा व्हेरी फ्यू स्टुडंट्स. स्टुडंट्स कसं आहे? अनेकवचनी नाव आलेलं आहे आणि त्यासमोर आरचा वापर केलेला आहे. म्हणजे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद तिथं कंपल्सरी वापरावं लागतं. आणि नो अदर मॅन इज ॲज वीक ॲज रामा. नो अदर केव्हा वापरणार आहात तुम्ही पीडीमध्ये? जेव्हा वाक्यामध्ये सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये फक्त द चा वापर केलेला असेल, म्हणजे तुलना ही सर्वोत्तम दाखवलेली असेल, त्यासारखा दुसरा कोणीही नाही असं वर्णन जिथं केलेलं असेल तिथे तुम्हाला नो अदरचा वापर करायचा आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं मी? की तुलना करताना ज्यापेक्षा जास्त किंवा कमी स्थिती दर्शवलेली असते त्याला आपण कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणायचं आहे. विशेषणाचे दुसरे रूप वापरले जाते याच्यामध्ये. दुसरे रूप तयार करताना काय करायला सांगितलं होतं तुम्हाला? आर, ई आर किंवा आय ई आर हा प्रत्यय तिथं जोडायचा आहे. जसं इथे काही एक्झाम्पल तुमच्यासाठी दिले. स्मार्टचं सेकंड फॉर्म काय दिले तुम्हाला? स्मार्टर. लॉंग, लॉंगर. बिझी, बिझियर. आणि जर समजा वरील प्रत्यय लागत नसतील, विशेषणाचे दुसरे रूप तयार करताना जेव्हा विशेषणाच्या मूळ रूपाला आर, ई आर किंवा आय ई आर हा प्रत्यय जोडता येत नाही, तेव्हा त्या विशेषणाचे मूळ रूपापूर्वी मोर या शब्दाचा वापर करून काय करायचं? आपल्याला दुसरं रूप तयार करायचं. जसं की इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट. आणि त्यानंतर पुढे अजून एक सांगितलंय की सीडी मध्ये विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर दॅन, दॅन एनी अदर, दॅन किंवा दॅन मेनी अदरचा वापर आपल्याला तिथं करायचा आहे. आता दॅन केव्हा वापरायचं सांगितले? तुलना दोघांमध्ये असेल तेव्हा. दॅन एनी अदर केव्हा वापरायचा आहे? जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सर्वश्रेष्ठ दाखवलेला असेल, म्हणजे फक्त द चा वापर केला असेल तेव्हा. आणि दॅन मेनी अदर केव्हा वापरायचं आहे? जेव्हा वाक्य वन ऑफ द चा असेल त्यावेळेस. जसं इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. राम इज स्ट्रॉंगर दॅन राहुल. तुलना दोघांमध्ये आहे, राम आणि राहुल मध्ये, म्हणून दॅनचा वापर केलाय. आणि स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगचं दुसरं रूप केलेलं आहे ई आर लावून. त्यानंतर अजून एक वाक्य आहे बघा. राज इज क्लेवरर दॅन मेनी अदर स्टुडंट्स. दॅन मेनी अदर वापरले म्हणजे काय? राज सारखे अजून काही विद्यार्थी आहेत की जे क्लेवर आहेत. फक्त राज एकटाच हुशार नाही, तर त्यासारखे अजून काही 2-3 विद्यार्थी आहेत ते सुद्धा हुशार आहेत. म्हणून इथं दॅन मेनी अदर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे वन ऑफ दच्या वाक्याची सीडी ती आहे. त्यानंतर रामा इज वीकर दॅन एनी अदर मॅन. रामा इज वीकर दॅन एनी अदर मॅन. इथं दॅन एनी अदरचा वापर झाला. याचा अर्थ रामासारखा वीक व्यक्ती दुसरा कोणीही नाही, रामा हा सर्वात वीक आहे असं वर्णन तिथं केलेलं आहे. तर हे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि शेवटी सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला? की तुलना करताना सर्वोत्तम स्थिती दर्शवलेली असते किंवा त्यापैकी एक स्थिती अशी दर्शवलेली असते, त्याला आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं विशेषणाचे तिसरे रूप वापरतात. तिसरं रूप वापरताना एस टी, ई एस टी, आय एस टी या प्रत्ययाचा वापर तिथं केला जातो. त्याच्यामध्ये मग स्मार्ट, स्मार्टेस्ट, लॉंग, लॉंगेस्ट, बिझी, बिझीएस्ट असे आपण तिसरं रूप तयार करू शकतो. आणि जर तिसरं रूप तयार करताना एस टी, ई एस टी किंवा आय एस टी हे प्रत्यय जोडता येत नाहीत, तेव्हा काय करायचंय आपल्याला? मूळ रूपापूर्वी मोस्ट वापरायचंय. जसं की इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. अशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी काय काय वापरलं जातं? द किंवा वन ऑफ द. द आणि वन ऑफ द दोन्ही प्रकारचे वाक्य तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने तिथं बदल करायचा आहे. राम इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय ऑफ ऑल. द जेव्हा वापरतात तेव्हा तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात स्ट्रॉंग आहे असं वर्णन तिथं केलेलं आहे. राम इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय ऑफ ऑल. ऑफ ऑल जेव्हा शब्द येतो तेव्हा तो पीडी किंवा सीडी करताना आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर गीता इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट गर्ल्स इन हर क्लास असं एक इथं सांगितलेलं आहे आपल्याला. त्यानंतर काही एक्सेप्शन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत की ज्याला आपण म्हणूया
की दुसरं रूप तयार करताना आम्ही जे प्रत्यय सांगितलेले आहेत किंवा मोर आणि मोस्ट सांगितलेलं आहे तिसऱ्या रूपासाठी, तर ते करत असताना आपल्याला काही एक्सेप्शन्स आहेत, त्या शब्दांना यांचा या नियमांचा वापर होत नाही. त्याच्यामध्ये पहिला शब्द बघा, गुड, गुडर करायचं नाही किंवा गुडेस्ट करायचं नाही. तर काय होतं, गुडचे रूप ठरलेले आहेत. गुड, बेटर, बेस्ट असे 3 फॉर्म होतील. गुड पॉझिटिव्ह डिग्री, बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. त्यानंतर बॅड आणि इल जर आला असेल तर त्याचं दुसरं फॉर्म आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे वर्स आणि सुपरलेटिव्ह फॉर्म आहे वर्स्ट. त्यानंतर फार, फर्दर आणि फर्देस्ट. त्यानंतर पुढे अजून लेट, लॅटर, लास्ट, लिटल, लेस आणि लिस्ट, मेनी, मोर, मोस्ट. तर असे काही एक्सेप्शन्स आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाही तर आपण मोर वापरून टाकू किंवा त्याला ER प्रत्यय जोडत बसू, ST प्रत्यय जोडत बसू, तर ते वाक्य आपलं चुकणार आहे. तर हे PDF मी तुम्हाला नंतर शेअर करेलच. समजलं असेल अशी खात्री आहे.